नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू ज्योतिषी अशोक खरातच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहे। भोंदू अशोक खरात विरुद्ध एका महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याचे बिंग फुटले। अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत। मिटकरी यांनी या प्रकरणाचा संबंध थेट अजित पवारांच्या विमान अपघाताशी जोडला आहे। अमोल मिटकरी यांनी 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावर कॅप्टन अशोक खरातचा VRS विमानाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता। अशोक खरातचे संबंध VSR पर्यंत असू शकता, तर विचार करा हा धागा कुठपर्यंत जाऊ शकतो, असं अमोल मिटकरी म्हणाले। तसेच तो अघोरी पूजा करून घेत होता। काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी आणि देवगिरी बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्याचा या अशोक खरातशी संबंध आहे का, असं म्हणत अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सुद्धा कॅप्टन खरातचा तपास करण्यात यावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली। कॅप्टन अशोक खरात नावाचा भोंदू बाबा, ज्याचा भंडाफोड कालपासून सातत्यानं मीडियावर केला गेलेला आहे आणि ज्याच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्समुळे 58 व्हिडिओ क्लिप्स ज्या पेनड्राईव्ह मध्ये पोलिसांनी छापेमारीत हस्तगत केल्या, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे। आणि हा कॅप्टन खरात हा काही साधा सुद्धा भामटा नाही, तर हा भामटा अघोरी कृत्य करत होता। महिलांना नशेचे अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची फिर्याद आणि तक्रार दिली गेली। त्यावर हे सगळं त्याला पकडलं गेलं, पोलिसांना यश आलं। पण या बाबतचा भक्त संप्रदाय राजकीय बॉलिवूड पर्यंत मोठा आहे असं कळतंय। त्याच्यामुळे एक फोटो मी पण ट्विट केलाय की VSR व्हेंचरच्या अधिकाऱ्यांसोबत किंवा VSRच्या पायलट सोबत तो VSR विमानाच्या समोर उभा आहे। आणि काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी बारामती आणि देवगिरी बंगल्याच्या समोर जादूटोण्यासारखा एक अघोरी प्रकार करण्याचा काही प्रयत्न केला। पण हा जो काही प्रयोग झाला, हा या कॅप्टन अशोक खराताच्या सांगण्यावरून झाला का? आणि जर केला असेल तर कोणी केला असेल? कोण त्या दादांच्या जीवावर उठलं होतं? म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचा धागा जर त्या पूजाविधीपर्यंत जात असेल, अघोरी पूजापर्यंत, आणि त्यानंतर तो धागा जर VSRच्या मालकापर्यंत जात असेल, तर दादांच्या घातपात प्रकरणात या बाबाचा हात असल्याचा संशय अजून बळावतो। त्यामुळे जी काही चौकशी समिती आता सरकारने SIT नेमलेली आहे, त्या SITच्या अंतर्गत त्या बाबाचं आज कारतूस जप्त केलं, बंदूक जप्त केले, पेनड्राईव्ह जप्त केले, फार्म हाऊसवर छापे पडले, बरंच काहीतरी निघणार। पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बाबाचा तपास झाला पाहिजे।